नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर। अखेर तुमच्या प्रदीर्घ प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे। लाखो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। होय, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत सरकारने एक असा मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ऐन पेरणीच्या आणि गरजेच्या काळामध्ये ही मदत मिळणार असल्यामुळे शेतकरी बांधव खूप खुश आहेत। पण थांबायचं नाही, कारण फक्त नमो शेतकरी योजनेचेच नाही तर याच सोबत पीक विम्याचेही हजारो रुपये काही ठराविक जिल्ह्यांमध्ये थेट बँक खात्यात पाठवले जाणार आहेत। पण मित्रांनो, एक महत्त्वाची सतर्कतेची गोष्ट म्हणजे जर तुम्ही सरकारने सांगितलेली 2 महत्त्वाची कामे केली नसतील तर तुमचे पैसे अडकू शकतात किंवा यादीतून तुमचे नाव देखील बाद होऊ शकते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमके कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे सर्वात आधी येणार आहेत, तुम्हाला ती कोणती 2 कामे करायची आहेत आणि एकूण किती हजार रुपयांचा लाभ तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात। आता या नवीन नियमानुसार डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या अंतर्गत थेट बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। या योजनेचे वैशिष्ट्य असे की तिकडून सरकारने बटन दाबले की अवघ्या 30 ते 40 मिनिटांच्या आत किंवा जास्तीत जास्त 1 तासाच्या आत हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात। त्यामुळे तुम्हाला कुठेही चक्रा मारण्याची किंवा चिंता करण्याची गरज उरणार नाही। आता पाहूयात पैशांचे गणित काय आहे। काही दिवसांपूर्वी पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत। आता त्या पाठोपाठ राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते म्हणजेच 9वा हप्ता आणि 10वा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। प्रत्येक महिन्याचे 2000 रुपये, याचप्रमाणे 2 हप्त्यांचे मिळून एकूण 4000 रुपये थेट नमो शेतकरी योजनेचे जमा होणार आहेत। आधीचे आणि हे 4000 रुपये मिळून शेतकऱ्यांना एक मोठ्या आर्थिक विवंचनेतून बाहेर निघण्यास मदत होणार आहे। पेरणीचा खर्च, खते बियाण्यांचा खर्च किंवा दुकानातील उधारी फेडण्यासाठी या पैशांचा मोठा आधार शेतकऱ्यांना मिळणार आहे। पण थांबा, आनंदाची बातमी इथे संपत नाहीये। नमो शेतकरी योजनेच्या या 4000 रुपयांविषयी शेतकऱ्यांना पीक विम्याचे म्हणजेच नुकसान भरपाईची रक्कम देखील दिली जाणार आहे। मागच्या काळात झालेल्या पिकांच्या नुकसानपोटी सरकारने विम्याचे पैसे मंजूर केले आहेत। हे पैसे प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसान पातळीनुसार वेगळे असू शकतात। काही शेतकरी बांधवांना 13,000 रुपये मिळतील, काहींना 15,000 रुपये मिळतील, तर काही जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांना तब्बल 20,000 ते 22,000 रुपयापर्यंतचा पीक विमा थेट त्यांच्या बँक खात्यात वितरित केला जाणार आहे। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये आणि पीक विम्याचे हजारो रुपये अशी एक मोठी रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे। आता तुमच्या मनात सर्वात मोठा प्रश्न आला असेल की हे पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप केले जाणार आहेत। तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यामध्ये काही महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू आहे। या पहिल्या टप्प्यातील मुख्य जिल्ह्यांमध्ये समाविष्ट आहेत। पहिला जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा। या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते आणि विम्याची रक्कम मिळण्यास प्राधान्य दिले जात आहे। दुसरा जिल्हा नांदेड। या भागात देखील शेतकऱ्यांना 22 ते 23,000 रुपयेपर्यंतचा पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळण्याचे नियोजन आहे। तिसरा जिल्हा नाशिक जिल्हा। नाशिकमधील शेतकरी बांधवांनाही डीबीटीच्या माध्यमातून सर्वात आधी या निधीचे वितरण केले जाणार आहे। या व्यतिरिक्त इतरही जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने हे पैसे पाठवले जातील। जर तुमच्या जिल्ह्याचे नाव यामध्ये नसेल तर काळजी करू नका। निकष पूर्ण करणाऱ्या सर्व 90 लाखांपेक्षा जास्त पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा भाग, जर तुम्हाला हे पैसे विनाअडथळ तुमच्या खात्यावर हवे असतील तर मुख्यमंत्र्यांनी आणि प्रशासनाने सांगितलेले 2 कामे तुम्हाला तातडीने पूर्ण करावी लागतील। जर यात चूक झाली तर तुमचे नाव यादीतून बाद होऊ शकते। पहिले महत्त्वाचे काम म्हणजे तुमच्या आधार कार्डची ई-केवायसी पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे।
जर तुमची KYC अपूर्ण असेल तर DBTच्या प्रणालीमधून तुमचे पैसे ट्रान्सफर होणार नाहीत. दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे आधार लिंकिंग आणि बँक खाते सक्रिय करणे. तुमचे आधार कार्ड तुमच्या चालू मोबाईल नंबरशी आणि खात्याशी लिंक असणे म्हणजे संकलन असणे गरजेचे आहे. ज्या बँक खात्यामध्ये तुमचे DBT व्यवहार होतात ते खाते चालू स्थितीत ठेवा. शेतकरी बांधवांनो, अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार येत्या 10 ते 15 दिवसांच्या आत या निधीची पूर्ण वितरण करण्यास हालचाली शासनाकडून सुरू आहेत. त्यामुळे तुमची बँक खाती तयार ठेवा आणि ही 2 कामे तातडीने पूर्ण करून घ्या. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात ते आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. शेतीविषयक अशाच नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी वेळेवर पाहण्यासाठी आत्ताच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवर सेट करा, जेणेकरून कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. धन्यवाद. जय जवान जय किसान.